नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर फ्लिपकार्ट मिनिटवर मागवलं आपलं पार्सल. 2 मिनटात आलं. भूक पण लागली. 1-2 मिनटात ठेवू आणि जाऊ. इकडे जेवण करायला आलो होतं, म्हटलं चला पार्सल पण घेऊ आपलं. आता त्याच्यामुळंच मागवलं होतं मिनिट्सवरून. बघतो आता कसं काय अनबॉक्सिंग करू याची. हां ठीक आहे, काय हरकत नाही. काल काय जास्त टाईम भेटला नाही बोलायला, कारण की लय दमलो होतो काल. प्रवासच झाला होता आणि झोप पण नव्हती झाली. तर आज जरा झोप वगैरे कंप्लीट केली. आज मंगळवार आहे ना, तर ठीक आहे, काय हरकत नाही. जो आता सांगणार बोल काय म्हणतो. हॅलो, हां आपण एक रिव्ह्यू घेऊ तुझ्या कटिंगबद्दल साहिल सरांकडून. साहिल सरांकडून. हां, साहिल निकुम सर बरं का. ह्यो साहिल चिखले सर नाही, ह्यो याड आहे, चिखले याड आहे. चिखले बोले रिव्ह्यू दे. चल काय रिव्ह्यू दे रिव्ह्यू. याची कटिंग बघून मला असं फील झालं की ज्या दिवशी माझ्या कटिंगवाल्याने माझी अशी कटिंग केली, ते एक तर मी शपथ मला टक्कल करायला लावेल, नाही तर त्या दुकानदाराला सांगेल की तुझं दुकान बंद कर. दोनच पर्याय आहे, कारण की इतकी वायात आणि इतकी बेकार कटिंग मी गेल्या 22 वर्षात पहिल्यांदा पाहिली. पण वडिलांनी काय बोलले त्याला विचार. वडील काय बोलले भाऊ तुला? काहीच नाही बोलले. मला एवढा वेळ नाही तर लावून देत जाईल. काय बोलले वडील? काहीच नाही बोलले. आधी लाव. अरे असं लाव, असं नाही नाही, हा काय बोलला ऐकलं का? लावायचं शिकव म्हणे. अरे बाप, येतलं मोठा मोठा कॅमेरा तोंड चांगले दिसत नाही ते येऊच नका. ते म्हणतो तुझं तोंड कॅमेरा चांगलं दिसत नाही तर कॅमेऱ्यात येऊच नको. याची कशी कटिंग? नाही, हर्षला ही कटिंग खरंच ॲज अ पंजाबी मुंडा हर्षला ती कटिंग सूट होती. एकदम भारी दिसतोय, मॉडेल दिसतो आपला हो. त्याच्याकडनं मला 70 रुपये घेणं आहे. किती किती? 70 रुपये घेणं आहे. 70 रुपये. आणि उसाच्या रसाचे 20, असे 90 रुपये घेणं आहे. ओके. याचे पण 20, 110 रुपये आमच्या दोघांचेच घेणं आहे. बाकी ऑफिसमध्ये पब्लिकला विचारलं, कमीत कमी 1.5 ते पावणे 2 लाख रुपये पोराला देणं आहे. तू काय माहिती काही देतो. आणि एक दिवशी तुम्हाला बोलला होता की साहिल नाही जमलं तर शपथ तुझ्या पोराला मी पैसे देऊन टाकल म्हणे. काय बोलायचं तुला याच्यावर? व्याज सकट मुद्दल दिली तरी खूप मध्ये कशाला आहे. परत आता इथे आला, आता काय संबंध? व्यवहारीत नको म्हणायचं. हा, एवढं खर्च तू करतो शांत असले, तू चांगला शर्ट घातला, बडबड नको करतो. तेवढा जिम वर लक्ष दे म्हणा. ए मैरे, बाकी सगळं जाऊ दे, जिम वर लक्ष दे. तब्येतली बारीक होत चालली, जिम कडे लक्ष दे. याच्यासाठी काय? ते तर काही नाही, फक्त त्यासाठी काही नाही, आपला भाऊ येतो. बाकी हेल्मेट ओके ना? हेल्मेटचा लय मोठा विषय. याचं हेल्मेट डोळीत फेकलं होतं, चिडलं होतं. चिडचिड झाली होती ती. पण बरोबर. एंड दोस्ती त्यालाच म्हणतं की आपण आज परत एकत्र येऊन इथे बसलोय. हा त्यामुळे काही विषय नाही, दोस्ती अशीच सलामत राहिली पाहिजे. बाकी काही नाही. पैसे टाकले पैसे टाकले उपकार नाही केले म्हणून उपकार द्यायचे. पैसे टाकले असं हर्षा म्हणतोय, पण अजून मला इथे काही दिसत नाही. पण मला असं कदाचित म्हणणं आहे- अशिक्षित असल्यामुळे मी मयूर यांना सांगतो की चेक करा हर्षने पैसे टाकले की नाही. माझं शिक्षण एवढं नाहीये. आणि रेंजचा राहिला विषय, तर मी परवाच एअरटेल मध्ये पोर्ट केले आणि हॉटस्पॉट मागणारे पोरं मला म्हणतात रेंज आहे का. ठीक आहे मयूर सर, एकदा आता मेसेज पडलाय, त्याची धातू झाली, त्याला भीती वाटली कॅमेऱ्यात दिसल, त्यांनी लगेच पैसे टाकले. हर्षने पैसे टाकले. दिसतंय का? हर्ष पंजाबी 90 तुला उशिरा मेसेज आला. 90 रुपये टाकले. आणि 90. माझा जसा राग शांत झालाय तसा इतरांचा देखील राग आहे. 20 रुपये अजून आले नाही. अरे 20 रुपये हा टाकणार होता तुला. बरोबर ना, मग बरोबर झालं. बरोबर, त्याचं गणित M1 बॅक होतं त्याला. तुझे 20 रुपये म्हणतोय मी. आणि माझीच हा टाकणार होता. भेटणार असं कवर 220 टाकले. आहे परत पोरांना येड्यात काढण्याची तरकीब होती. भाऊ माझे पैसे कोण देणार आहे? कॅमेरावर रेकॉर्ड झाला पाहिजे. तरच धरून 220. ओमकार, माझे पैसे कोण देणार आहे? कॅमेरावर रेकॉर्ड झाला पाहिजे. हे दोघं जण ना एकमेकांचं नाव घेतात, पैसे येत नाही. 10 रुपये तू देऊन टाक, 10 मी देतो. काय देऊ नको 20 रुपये त्याला. जाऊ दे, काय द्यायचे नाही आपल्याला. रस पिताना बोलायचं पण नव्हतं, रस चांगला आहे, रस चांगला आहे. काय देऊ नको 20 रुपये. काय हा ठीक आहे, आजचा रस हा मी असं घोषित करतो की आपापल्याकडनं होता. त्यामुळे प्रत्येकाने पैसे टाकावे अशी नम्र विनंती. मी टाकले, चिकलेला सांगायला टाकायला. काय हो तुझं काय विषय? कोण टाकणार आहे? माईक तुला कशाला दिलंय? माईकचा वेगळा चिकले फील घेऊन राहिला या ठिकाणी. ते आवडतंय मला त्याचं. 20 रुपये तुला उद्या देण्यात येतील. हा ठीक आहे, नाही तर उद्या उसाच्या रसाचे पैसे तू भर, संपला विषय. फक्त आपल्यातच विषय ठेव, बाकीच्यांकडे विषय गेला पैसे येत नाही बरं का. ज्यांनी कॅमेरा धरलाय त्याच्या तो नव्हता रे आज आपल्या सोबत. तो आज नव्हता आपल्या सोबत, पण जेव्हा राहतो 4-4 दिवस पैसे येत नाही. जाऊ दे.
इकडे फक्त व्यावहारिक आपले मयूर सोनटक्के फक्त व्यावहारिक माणूस आहे. ट्रिपला गेलो की सगळा हिशोब लिहितो, पण इकडे आल्यावर सोनारच हिशोब करतो. आणि स्प्लिट वाईज वर हिशोब टाकल्यानंतर सौरभला येणे 100-150 रुपये फायदा होतो प्रत्येक ट्रिप मागे. कसं काय माहिती, ते आजपर्यंत रहस्य कळालं नाही. कुठल्याही ट्रिपला जाय जगात येताना सौरभला पेढे पेढे खायचे, पेढे. आपण त्याच्यानंतर एक हा बोल नाही, काय? तू बोल. त्याच्यानंतर ना यांनी पण स्प्लिटला भरोसा ठेवला नाही आणि मी पण स्प्लिटला भरोसा ठेवला नाही. मी तर काय पण डिलीट करून टाकलं. माझ्या घरचे बोलले तर मी करत नाही आता ते. कारण की आणि आता आपण एक आम्ही मागच्या 1-2-3 महिने आधी आम्ही इथे गेलो होतो. कुठं? झू प्राणी झू. संग्रहालयात. तर आपण विचारू माझ्या भावाने कुठले कुठले प्राणी पाहिले, तिथेला कुठले कुठले प्राणी दिसले. लय दिसली हे बघा, आता दूध चालू झालं. कॉफी झालं. नाही कॉफी झालं, इतक्यात दूध घेतलंय. हा पोरगा कमीत कमी ऑफिस मधलं 1.5 ते 2 लिटर दूध एकटाच रोज पितो. आणि बाकीचे इथे पोरं बसले ज्यांना काहीच भेटत नाही. हे बघा, या पोराची तब्येत पहा. याची मम्मी रोज डब्बा देते, 3 पोळी देते, पण हा पोरगा 1 पोळी हात खाऊन जातो. याची आई अजून सुद्धा टेन्शन मध्ये, माझ्या पोराची तब्येत कवर वाढत नाही. पनीर आणलं तर खुशाल 2-2.5 पोळ्या खाऊन जातो. तुझी पण सांग ना, तुझी पण अर्धी पोळी खाल्ली आज. ते हा, राहिलं. माझी पण अर्धी पोळीने खाल्ली आज. काय हरकत नाही. हर्ष पंजाबी. भाऊ, तू कुठले कुठले प्राणी पाहिले होते? कुठं? त्याला दिसलंच नाही. आपण प्राणी संग्रहालयात गेलो होतो. आणि तुम्हाला विषय सांगून देतो की प्राणी संग्रहालयात खूप गर्दी होती, धावपळ खूप होती. बरोबर. तर तरी आता धावपळीत भाऊला 1-2 पक्षी दिसले, प्राणी काही दिसले नाही. नाही दिसले, कटाडा मोठे रे त्याच्यामुळे थोडं मोठं होतं भाऊच्या हाईटमुळे. तरी मयूर शेट्टी त्यांना खांद्यावर उचलणार होते, पण मयूरला पण दिसले. मला खूप सारे तुला कोणते दिसले? पण मी असं ऐकलं की बरेच प्राणी मयूरकडेच बघत होते. हा, मग कारण की ते आमचे भाऊबंद आहे ना, त्याच्यामुळं. भाऊबंद नाही, त्यांना असं वाटलं की काही नाही. स्वागत आहे पुन्हा एकदा. विषय असा आहे, इतका कटा आलाय मला, इतका कटा आला होता, झोप लागली होती. म्हणलं इंडक्शन आणायला जाऊ, पण तिकडे गेलो नाही. पण आपल्या भावाचा शब्द पाळावा लागणार आपल्याला. हर्ष पंजाबीचा शब्द पाळावा लागेल आणि जावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला सोडा प्यायला. तर तिकडे चाललोय आम्ही सोडा प्यायला. आता शिक्या गाडीत चालवतोय. त्याला म्हणलं होता मागं बसू दे जरा, नाही का, माईकची हवा करू दे मला. मागं ते जाड्या असन, तुम्हाला थोडाफार दिसत, म्हणजे सॉरी जाड्या नाही, शशांक म्हणावं लागेल. शशांक रोडनीवर बसलेला आहे. नाही बोलाव नाही. अरे पण तू शशांक, तू जर नाही तू जर दिला ना तर नाही पिल मी. सॉरी, जवळ नको धरून लय घाण आवाज जाईल. अरे नॉर्मली धर, बरोबर पॉईंट. असं एवढं तरी झालं तरी जावा तो आवाज काय. तू नाही भीती आता, मी हर्षा शिकले. तू खर्च करतो म्हणल्यावर पॅनर ना शेट. तू खर्च करतो म्हणल्यावर पॅनर. खाली ठेव. तू खर्च करणार म्हणल्यावर पॅनर ना शेट. मी नाही करते OTT आहे ना. यांच्यामुळं आम्ही कुठून येणार होतो बघा. फेज 1 फेज 2 पासून येणार होतो. त्यांना फोन केला, त्यांनी चालू ठेवला आपल्यासाठी, त्यांच्यासाठी इज्जत. आता तू कोणतं घेऊ राहिला? पुदिना भाऊ, तू कोणतं घेतोय रे? तू कोणतं घेतोय? पुदिना आहे भाऊ, हा? पुदिना आहे पुदिना. टेस्ट दे आला, चिकनला टेस्ट दे. घे ना, टेस्ट घेणारी. दोघांमधलं घे म्हणजे होऊन तुला होतंय का व्यवस्थित? होतंय ना, साफ होतंय ना पोट? कारण की पुदिना घेतलं. काय सगळं राडा केला भाऊ इथं. लय खतरनाक राडा केलंय. हे झाला चालू. पद्धत तुला खूळ काढलंय, तू सोडायचं म्हणल्यावर होय. यांनी सोडायचं खूळ काढलं म्हणल्यावर यांनीच पैसे द्यायला पाहिजे. पैसे दे रे बाबा, पैसे दे. 25 टाक काय हा, 25 नाही 30, 5 रुपये महाग झाले सोडा. 30 रुपयाला सोडा झालाय. त्यांचा गॅस वाढला ना. हा, त्यांचा पण गॅसचं काय. हा, त्यांचा गॅस वाढला आणि याचा पण गॅस सोडला. हा, ते ट्रान्समीटर आहे बाबा, ट्रान्समीटर. रिसिव्हर ते दलिंदर हातात काय माझ्या? ते मीठ ते ट्रान्समिटर. बरोबर. इथं काय? मग तेच विचारलं इथे काय. नाही, मला वाटलं इथे विचार. नाही आता नाही व्हिडिओ मध्ये बोललेलो आहे बाबा, माहिती आहे मला. काय कॅमेरा घाण केली. नाही माईक घेऊन बोला. शशांक आमचा लय चांगला आहे. हा, चांगला आहे ऑन द कॅमेरा पण. थँक्यू. त्याच्याकडे दे कॅमेरा. त्याच्या तू भरणे का ना? नाही भरला ना. ओमच्या वर बाकी रुक घ्या भाई. वापिस अरे मी नाही भरणार आहे. कोणीतरी लस्सी नव्हती पाजली तर त्याच्याकडनं आज 30 रुपयाचा खर्च आहे. काय ती लस्सी नाही दिली त्याचं काय.
कोणता गोवा लस्सी नहीं दिली तर गोवा ए गुआवा क्या हो गया गोवा होता ये क्या बोल रहा गोवा कुछ नहीं बोल रहे अरे ब्लूबेरी ऑर्डर थी ना उसने ये उसका कौन सा फ्लेवर सुन तो सही कोणता आहे अरे तोंडात घाल. फ्लॅश लाईट डोळ्यात चालले आता बोला रेड गुआहा रेड गुआहा. सुहा नको करू फक्त सुहा करणार बाकी तर. कोणता होते गोवा ए, पिरू का? थांब, इकडे आपण फ्लेवर कोणता आहे माहिती का रेड गोवा आता पिरो आता तू सांग कोणता रेड गुआहा. तर मित्रांनो इथे आमच्या ओमकार भाऊचा रेड गुआ हा फ्लेवर आलाय. कसा आहे शशांक बच्चन कमी कर, शशांक. आमच्याकडे कसा आहे मग फ्लेवर शशांक बच्चन कमी कर. मला एक सांगा वाटते यांना बघते कॉल केला पे स्टोअर न्यू राहिलो म्हणलं जस्ट डायलवर नंबर घेतला शशांक थोडा त्यांचा. दूर थांब. त्यांनी आपल्यासाठी दुकान कुठे ठेवलं त्यांचं का अरे मी तुला फ्लेवर विचारला तर कसा आहे रेड गुआ. ओमकार गुआ शशांक थोड़ा लांब थांबव. हर्षद. काय तर हर्ष पंजाबी अपने भाई के रेड गुआ फ्लेवर पे कुछ टिप्पणी तुम्हारी. थांब ना भाई त्याचे फीडबॅक घेऊ दे ना मला. अरे ते कर ना ओमकार, तुला पण शिकावं लागतं का आता. आम्ही चालू होतो. हा? कोणी आणलं होतं? आम्ही कोणी आणलं होतं? तरी पण रेड गुआ अरे, तर मला इथे- तू. इथे. आम्ही आलं होतं. मी तू मैरे नाही 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 ए, तुला स्पॉट नव्हता माहिती. उद्या देखील वाटतोय कंटिन्यू. स्पॉट नगरच्या पोरांनी दाखवलं दादा असं काय करतो आठवतं का नाही आपण त्याच्यानंतर शोधत होतो, आपण इकडे आलो नव्हतो का? स्वतःहून कधी आलो त्यांनी दाखवलं नंतर आलो मग त्याच्यानंतर शोधत होतो, तिथून नव्हतं आलं वाकडवरून. तर मित्रांनो हे भांडण सोडा चालू पहिला राहणार होता, आहे. चौथ्याला तर आपण फोन रेड लावला गुआ होता आपण. फ्लेवरचा आनंद घेऊ आणि भेटू चला.